नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि PYQच्या बाबतीमध्ये एक नवीन अभिनव जो काय आपण उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे PYQ डिसेक्शन, PYQची चिरफाड. ह्याच्यामध्ये सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान विषयाचे 2024चे प्रश्न आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथे ते अप्रोच, लॉजिक, ठोकताळे आपण कशा पद्धतीनं वापरू शकतो आणि सायन्समध्ये जास्तीत जास्त उत्तर आपण कसं शोधू शकतो याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आता इथे थोडासा फोकस जो आहे तो कंटेंटवर आहे, अप्रोचवर नाही. त्यामुळे इथे कंटेंट जास्त महत्त्वाचा आहे. आपण पेपर जो काय असतो त्यातले 4-4 ऑप्शन्स जे आहेत प्रश्नामधले त्याचा कुठेतरी आपल्याला न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे इथे फोकस हा कंटेंट जास्त असणार आहे. पण जिथं शक्य आहे तिथं नेहमीप्रमाणे आपला अप्रोचचा आपण निश्चितपणे विचार करणार आहोत. आता हा जो प्रश्न आहे पहिला काय सांगतोय, क्वेश्चन नंबर 66, योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा. आता इथे काय दिलंय त्यांनी, शैवाळ गट आणि त्याचं एक्झाम्पल दिलंय म्हणजे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता तसं जर बघायला गेलं तर याच्यामध्ये फार अप्रोचचा काही रोल नाहीये. डायरेक्टली आपल्याला उत्तर माहित पाहिजे तरच उत्तरापर्यंत जाता येतं. जे करेक्ट आन्सर आहे 3. म्हणजे इथे यांना काय म्हणायचं आहे तर हिरवे शैवाळ जे आहे तर ते एक्झाम्पल जे आहे स्पायरोगायरा आपण बघितलेलं आहे, राईट. त्यानंतर जर आपण बघितलं तपकिरी शैवाळ जे आहे, तपकिरी म्हणजे सर्गॅसम. सर्गॅसम सी नावाचा एक प्रकार आहे बघा. तुम्ही जर वर्ल्ड मॅपिंग ओशनमध्ये जर बघितलं असेल तर सर्गॅसो नावाचा जे काय वनस्पती आहे, शैवाळ आहे, तिथे जास्त येतं. त्यामुळे हा सर्गॅसम सी त्याला नावच त्याच्यावरून दिलेलं आहे. लाल शैवाळ जे आहे तर लाल शैवाळ जे आहे तर त्याला आपण म्हणतोय पॉलिसायकोफेनिया, याचं नाव एक्झाम्पल जे आहे. आणि पिवळ्या शैवाळचं एक्झाम्पल जे आहे ते बॉट्रिडियम. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, लग्न झाल्यानंतर जे काय बॉडी बिडी बनते सगळ्यांची, पिवळी हळद लागली की पिवळी, बॉड्रिडियम असं आपल्याला लक्षात ठेवायला त्या ठिकाणी सोपं पडू शकतं. अलगी सगळ्यांना माहिती आहे शैवाळ म्हणजे काय असतं. तर शैवाळ ही एक साधी जलवनस्पती सारखी म्हणजे खरं तर त्याला खोड, पान, मूळ वगैरे अशा काही प्रकार नसतो. पण पाण्यामध्ये येणारं शैवाळ किंवा आपण बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये जिथं जास्तीत जास्त रांजणाच्या भोवती किंवा पाण्याच्या स्रोत तिथं जास्त पाणी असतं त्या ठिकाणी शैवाळ आपल्याला बघायला मिळतं. महाबळेश्वरला जर तुम्ही गेला तर झाडावर पण शैवाळ बघायला मिळतं, कारण भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. तर पाण्याच्या ठिकाणी जे असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शैवाळचं जे आहे ऑटोट्रॉपिक, स्वतःचे अन्न स्वतः बनवणे, हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर किंवा लक्षण जे आहे तर शैवाळचं आहे. आता याच्यामध्ये क्लोरोफिल असल्यामुळं काय होतं की ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. तर 2 गोष्टी महत्वाच्या, ऑटोट्रॉपिक आणि क्लोरोफिल शैवाळच्या बाबतीमध्ये. आता आपण शैवाळच्या बाबतीमध्ये हे बघूयात की त्याचे वेगळे एक्झाम्पल्स किंवा त्याच्याबद्दल डिटेल. मला वाटतं याच्यावर फार जास्त काही प्रश्न वेगळा विचारला जाणार नाही. प्रश्न इथे हाच असेल की शैवाळ जे आहे तर त्याचं उदाहरण कुठलं आहे, तरी आपण थोडक्यामध्ये बघूयात. तर हिरवे शैवाळ जे आहे पेशी भित्तिकापासून बनलेले असते. त्याचा रंग जो आहे हिरवा कशामुळं, क्लोरोफिलमुळे. आता इथं दुसरा प्रश्न इथं तयार होऊ शकतो की बाबा एक क्लोरोफिल किंवा एक शैवाळचे टाइप्स दिलेले आहेत, म्हणजे हिरवं शैवाळ, पिवळं, लाल असं दिलंय. आणि ते कशामुळे आहे, कुठल्या केमिकलमुळं किंवा कुठल्या त्याच्या घटकामुळं त्याला रंग तो प्राप्त होतो, हा एक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. इथे जर बघितलं आपण तर हिरवं तर आपल्या क्लोरोफिल सगळ्यांना माहिती आहे, वनस्पतीमध्ये पण असल्यामुळे आपण हे डायरेक्टली इथं उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता एक्झाम्पल जर क्लोरोफिलचे बघितलं आपण, क्लोरोफायसी नावाचे जे काय आहे तर त्याच्यामध्ये बघितलं तर स्पायरोगायरा खूप फेमस एक्झाम्पल त्यातलं आहे. त्यानंतर क्लॅमॅडोमोनास नावाचं एक आणि हे 2 खूप महत्वाचे उदाहरण आहेत. कशामधले, ग्रीन अल्गी ज्याला आपण म्हणतो, ग्रीन अल्गी, बरोबर आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तपकिरी शैवाळ म्हणजे फायसी, बरोबर आहे. याच्यामध्ये हे मोस्टली समुद्रात आढळतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याचा जो काय तपकिरी रंग आहे तो फ्युकोझॅन्थिन ह्या रंगद्रव्यामुळे, फ्युकोझॅन्थिन हे एक लक्षात ठेवा. आता मी जे तुम्हाला म्हटलं होतं की सर्गॅसम, तर सर्गॅसो सी नावाचा जो प्रकार आहे तो ह्या शैवाळामुळं, हे शैवाळ त्या सी मध्ये खूप जास्त आढळत असल्यामुळं त्याला नाव दिलं होतं. सर्गॅसम जे आहे ते तपकिरी शैवाळाचं आहे. आणि दुसरं आहे लॅमिनारिया. लॅमिनारिया म्हणजे तुम्ही जर हे बघितलं असेल कधी, आयोडीन, बरेच जण असं म्हणतात त्याला, आयोडीन टिंक्चर जे असतं की जखम झाल्यानंतर तपकिरी रंगाचं ते औषध जे लावले जातं रक्त थांबण्यासाठी किंवा बाकी, तर लॅमिनारियापासून आपल्याला हे बघायला मिळतं की ते कशापासून बनवलेलं आहे. त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल जर बघितलं आपण, इक्टोकॉर्पस पण आहे आणि फ्युकस, हे पण एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तपकिरी शैवाळाचं. आता लाल जे आहे, रेड अल्गी,
याच्यामध्ये जर आपण बघितलं तर उष्ण समुद्रात रेड अल्गी जे आहे की तापमान वाढलं की माणूस उष्ण होतं, लाल लाल बुंद होतं, असं लक्षात ठेवा. उष्ण समुद्रामध्ये आढळतात, जे रेड सी आहे. आणि तो जो रंग आहे तो फायको एरिथ्रिन या रंग द्रव्यामुळे त्याला प्राप्त होतो. उदाहरण याचे कुठले आहेत? पॉलिसायफोनिया आणि दुसरं आहे ग्रॅसिलारिया. हे पण खूप महत्वाचं आहे, ग्रॅसिलारिया एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं आपण पिवळं कलरचं जे शैवाळ आहे त्याला आपण झॅन्थोफायसी म्हणतो. हे गोड्या पाण्यात आढळणारे पिवळ शैवाळ. पिवळं जे आहे ते गोड्या पाण्यामध्ये आहे. लाल जे बघितलं आपण समुद्र, त्यातल्यात उष्ण समुद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि याच्यामध्ये जो रंग आहे तो क्लोरोफिल AC व कॅरोटिनॉइड्समुळे त्याला प्राप्त होतो. कशाला? पिवळा रंग जो आहे तो. कॅरोटिनॉइड आपण बघितलं होतं की पिवळ्या रंगासाठी कारणीभूत असतं. देह याचा एकपेशी असतो, सिंगल सेल जे आहे, वसाहती किंवा तंतुमय असतो. अन्नसाठा तेल व ल्युकोसायटिन स्वरूपामध्ये तयार होतो. महत्वाचं आहे उचिरिया नावाचं एक्झाम्पल आहे पिवळ्या शैवालचं. आणि जे बॉट्रिडियम जे आहे, मी म्हणलं होतं की लग्न झाल्यानंतर बॉडी बिडी होते, पिवळं झालं माणूस, हळद लागली तिथून पुढे बॉडी तयार होते. बॉड्रिडियम आणि त्रिबोनेमा हे 3 एक्झाम्पल जे आहेत आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फार जास्त ह्या प्रश्नामध्ये आपल्याला अजून करण्यासारखं इथं काही नाही. आता पुढचा जो प्रश्न आहे इथे मात्र आपल्याला थोडासा लॉजिकचा वापर करता येतो. काय सांगतो? खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? फ्रूट रायपनिंग हार्मोन आपल्याला त्या ठिकाणी विचारलंय. आता इथं सिंपल गोष्ट काय की इथिलीन आणि गिबरलिन, ह्या लिन मधल्या 2 LCM ना आपण काय करू शकतो? एक कुठला तरी लिन याच्यातला पकडू शकतो. तर त्यातल्यात आपल्याला जर जायचं असेल तर इथिलीन जे आहे ते करेक्ट एक्झाम्पल या ठिकाणी आहे. उत्तर आहे 3. 2 लिन मधला एक. आपल्याला काहीच जर कळलं नाही तर LCM मध्ये 50% पर्यंत तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकले असतात. कशानुसार? याच्यानुसार. आता याच्यावर खूप व्हेरी इम्पॉर्टंट, त्याला आपण काय म्हणूया, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्यावर अधूनमधून एखादा प्रश्न, राज्यसेवा 2022 ला पण प्रश्न होता आणि अधूनमधून कंबाईनला पण याच्यावर प्रश्न येतो, मेन्सला पण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. तर प्लांट हार्मोन जे असतात, फायटो हार्मोन ज्याला आपण, फायटो हा शब्द आला हे समजून घ्या वनस्पती किंवा प्लांट बद्दल बोलत आहे. तर फायटो हार्मोन किंवा प्लांट हार्मोन जे आहेत तर वनस्पतीमध्ये सूक्ष्म थोड्या याच्यामध्ये असतात आणि ते कशाला तरी काय म्हणतात त्याला, स्टिम्युलेट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. तर जसं की त्याची वाढ आहे, विकास आहे, हालचाल आहे किंवा प्रतिक्रिया नियंत्रित करण्याचं काम ते करतात. आता हे जे काय महत्वाचे हार्मोन्स आहेत प्लांट मधले, त्याचं मेन फंक्शन काय आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ऑक्सिन कशासाठी कामाचं आहे? मुळांची निर्मिती उत्तेजित करणे आणि फळांचा विकास आणि वाढ उत्तेजित करणे. उत्तेजित करणे म्हणजे स्टिम्युलेशन, स्टिम्युलेट, त्याला उत्तेजन करतो, वाढवतो त्याला अजून. गिबरलिन जे आहे ते खोडवाढ. खोडाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर गिबरलिन. आणि बियांची सुप्तावस्था तोडणे. सुप्तावस्था म्हणजे काय की बघा, डॉर्मंट. आता एखादं हे समजा बी पडलेलं आहे, बरोबर आहे, आता हे तसंच पडलेलं आहे, याला ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, ते डॉर्मंट आपलं निवांत झोपलं असतं. जसा पाऊसाचं पाणी पडलं किंवा पाण्याला त्याचा स्पर्श झाला लगेच जागृत होतं आणि ते वाढायला लागतं. तर ह्या स्टेजला आपण म्हणतो डॉर्मंट स्टेज. कशाला? जेव्हा ते नॉर्मल निद्रिस्त अवस्थेमध्ये असतं आणि त्याला झोपेतून उठवण्याचं काम जे आहे ते गिबरलिन करत असतं, बियांची सुप्तावस्था तोडण्याचं काम. ही गोष्ट लक्षात घ्या. सायटोकायनिन जे आहेत तर हे पेशी विभाजनाचं काम करतात, त्यानंतर उत्तम संवर्धन करतात आणि पानांचे वार्धक्य मंदावतात. जे काय एजिंग जे आहे, अँटी एजिंग म्हणून आपल्या सायटोकायनिनकडे बघता येईल की त्यांची जे प्रौढावस्था आहे ती कमी करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. महत्वाचं आता हे आहे आपल्याला, याच्यावर पुढे प्रश्न येऊ शकतो. ऍब्सिसिक आम्ल जे आहे, ABA जे आहे, हे कशासाठी आहे? वाढ रोखण्यासाठी आहे. इथं आता बाकीचे जे बघितले ना आपण ते पॉझिटिव्ह ओरिएंटेड होते. इथं जे आहेत आपल्याला निगेटिव्ह ओरिएंटेड बघायला मिळतं की ते पानगळ करतं, पानांची पतझड, सावण, ताण प्रतिरोध वाढवणे, ताण त्या ठिकाणी येतो, प्रतिरोध वाढवतं. त्यामुळं हे जे आहे ABA हे निगेटिव्ह आहे, एवढं लक्षात ठेवा. वाढ रोखण्याचं काम त्या ठिकाणी करतं. याच्यावर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. इथिलीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फळ पिकवण्यासाठी, फुलोरा नियमनासाठी, पाने गळवणे यासाठी वापरलं जातं. आणि इथिलीनच्या बऱ्याचशा वेपर्स वगैरे, बनाना, केळी वगैरे जे आहेत त्या पिकवण्यासाठी किंवा ते पाणी करून त्यात टाकलं जातं. असं बरेचसे उदाहरणं तुम्ही बघितलं असेल की आर्टिफिशियल जे काय फळं आहेत त्याला पिकवण्याचं काम जे फळ विक्रेते किंवा काही बागायतदार आहेत ते करत असतात. तिथे इथिलीनचा वापर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुढे जर आपण बघितलं आता वनस्पती रोगकारकाच्या, आता हा मी आपलं जे चॅनल MPSC एक्झाम मंत्रा त्याच्यावर टाकलं होतं खूप दिवसांपूर्वी. याच्या बाहेर प्रश्न आतापर्यंत गेला नाही, मागच्या 2 वर्षापूर्वी टाकलं होतं. नेहमी त्याच्यातून प्रश्न कव्हर होतो. आता इथं वनस्पती रोग बघितला आणि त्याला एजंट जो आहे, पॉझिटिव्ह एजंट, कुठला कारक त्याला आहे, तर याचा जर आपण विचार केला तर बघा, गव्हाची सुटी काजळी, गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा. आता गव्हाच्या 2 गोष्टी या ठिकाणी दिल्यात, भुईमुग आणि हळदी, अशा या ठिकाणी दिलेल्या आपल्याला.
आता इथं पण जर उत्तर एक्झॅक्टली माहित असेल तरच उत्तरापर्यंत जाता येतं, अदरवाईज नाही. आता गव्हाची सुटी काजळी जी आहे तर त्याला कारणीभूत जे आहे उस्टिलॅगो सेगेटम. गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा तर त्याला एक्झाम्पल आहे पॅक्सिनिया ग्रामिनिस. आणि भुईमुगाच्या बाबतीमध्ये जर बघितलं, भुईमुगाच्या पानावरील टिक्का, इथं पनीर टिक्का नाही, इथं भुईमुगाच्या पानावरील टिक्का ही गोष्ट लक्षात घ्या, तर तो आहे सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम. आणि हळदीच्या पानावरील ठिपका जर आपण बघितलं तर टॅफिना म्युकिलान्स त्या ठिकाणी कारणीभूत घटक आहे किंवा एजंट, कॉझेटिव्ह एजंट आहे. आता जर आपण बघितलं थोडंसं रोगांच्या बाबतीमध्ये, याच्यावर एक महत्वाचा प्रश्न आपल्याला काय बघायला मिळतो, त्यामुळं दिस इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लूज स्मूट ऑफ व्हीट जर बघितलं, उस्टिलॅगो टिटिकाय नावाचा जो काय कॉझिटिव्ह एजंट आहे, रोगकारक आहे, तो कारणीभूत आहे. एक प्रकारची बुरशीच त्या ठिकाणी आहे, ज्यामुळे गव्हाच्या कणसावर काळे मळ पडते आणि उत्पादन कमी होते. हा रोगकारक बीजातून पसरते. आता याच्यामध्ये महत्वाचं मला असं वाटतं, हे फार जास्त महत्वाचं नाहीये, याच्यावर आतापर्यंत असा प्रश्न मला नाही वाटत विचारला त्यांनी आणि विचारतील पण. याच्यात महत्वाची गोष्ट फॅक्च्युअल गोष्टी ज्या असतात प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या किंवा इव्हन मेन्स असू द्या, आपल्या फॅक्च्युअल गोष्टींवर खूप जास्त भर असतो, त्यामुळे पॉझिटिव्ह एजंट विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता ब्लॅक स्टेम ऑफ रस्ट ऑफ व्हीट जर बघितलं, पुसिनिया ग्रामिनिस नावाचा जो काय पॉझिटिव्ह एजंट आहे, त्याच्यामुळे हा आजार किंवा रोग त्या ठिकाणी तयार होतो. टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट जो आहे त्याला सर्कोस्पोडियम पर्सोनॅटम किंवा सर्कोस्पोडा पर्सोनॅटा, ह्या दोन किंवा ह्या दोनपैकी एक कुठला तरी घटक त्याला कारणीभूत असतो. ही पण एक प्रकारची बुरशी आहे, उत्पादन 15 ते 20% कमी होतं. त्यानंतर लिप स्पॉट ऑफ टर्मेरिक, टर्मेरिक म्हणजे हळद, परत पी हळद निहोगोरी सारखा हे हळद, याला कारणीभूत काय टॅफ्रिना मॅक्युलॅन्स. टॅफ्रिना मॅक्युलॅन्स नावाचा कशाला, लिप स्पॉट ऑफ टर्मेरिकला आहे. ही पण जवळपास एक बुरशीच आहे, फार जास्त याच्यामध्ये अजून जाण्याची आवश्यकता नाही. पुढे आता महत्वाचं आहे, याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला निश्चितपणे पुढे येणाऱ्या प्रिलिमसाठी 25च्या किंवा 26च्या विचारला जाऊ शकतो. तो आहे वनस्पती रोग. बुरशीजन्य रोग जे आहेत, जे ज्याला आपण काय म्हणतो यात मोल्ड किंवा फंगस टाईप मधले जे असतात बुरशीजन्य, पावडर मिल्ड्यू. पावडर मिल्ड्यू जो आहे तो भाज्या, फळे आणि शोभेच्या वनस्पतींमध्ये. इथे मात्र प्रश्न विचारू शकतात की कुठला, इथे प्रश्न कसा विचारतील माहिती आहे का, की पावडर मिल्ड्यू जो आहे तर तो कुठल्या प्रकारचा डिसीज आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, निमॅटोड आहे किंवा बुरशी आहे, बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे, पॅरासायटिक आहे, अशा पद्धतीने ते विचारू शकतात. इथे आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक तर बुरशीजन्यमध्ये हे 4 गोष्टी येतात, हे आपल्याला लक्षात ठेवणं आहे. आणि दुसरी गोष्ट की याच्या बाबतीमध्ये कशा कशावर त्याचा परिणाम होतो किंवा कुठल्या वनस्पतींमध्ये त्याच्यामुळं आजार तयार होतो, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पावडर मिल्ड्यू जर म्हटलं तर भाज्या, फळे आणि शोभेच्या वनस्पतींमध्ये सामान्यतः आपल्याला बघायला मिळतो. डाउनी मिल्ड्यू जो आहे द्राक्ष, लेट्यूस आणि ब्रासिकास प्रभावित करतो. लेट्यूस म्हणजे जे आपले काय हे असतात गोबीसारखे जे पानावाले असतात लेट्यूस, द्राक्ष. नंतर गंज जो आहे तर गहू आणि इतर अन्नधान्य पिकांवर परिणाम करतो. आणि लेट ब्लाइट जो आहे बटाटे आणि टोमॅटोवर, दोन्ही टेटेवाले आहेत बघा, बटाटे टोमॅटो, लेट ब्लाइट याच्यामध्ये. आणि लिप स्पॉट जो आहे तर तो टोमॅटो आणि तृणधान्यांमध्ये सामान्यतः आपल्याला बघायला मिळतो. त्यातल्यात मला असं वाटतं इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर पावडर मिल्ड्यू खूप महत्वाचा आहे आणि लेट ब्लाइट एक खूप महत्वाचा आहे, बटाटे आणि टोमॅटोवर पडणारा. आता बॅक्टेरियल जर बघितलं आपण, जीवाणूजन्य जर बघितलं, बॅक्टेरिया, मला वाटतं राज्यसेवेलाच असा काहीतरी प्रश्न विचारला होता की कुठला आजार काय आहे. बॅक्टेरियल ब्लाइट, आता नावच बॅक्टेरियल म्हणून हे विचारणार नाहीत, तो बॅक्टेरियल काय आहे, भातावर पडणार आहे बॅक्टेरियल ब्लाइट. फायर ब्लाइट जो आहे सफरचंद आणि नाशपातीच्या झाडांवर परिणाम करतो. जीवाणू विल्ट जो आहे, बॅक्टेरियल विल्ट टोमॅटो आणि बटाटोमध्ये सामान्यतः आढळतो. आणि क्राऊन गॅल जो आहे तो गुलाब आणि फळझाडांवर परिणाम करतो. आता फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, बॅक्टेरियल तर नाव बॅक्टेरियल आहे, फायर ब्लाइट, जीवाणू विल्ट आणि क्राऊन गल हे जे आहेत ते बॅक्टेरियल डिसीज आहेत, एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पुढे जर बघितलं आपण विषाणूजन्य म्हणजे व्हायरल डिसीज जर बघितले आपण, तर व्हायरल मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, टोबॅको मोजॅक व्हायरस. आता इथं व्ही जो आहे TMV मध्ये, तर व्ही लक्षात ठेवायचा व्हायरस. आपल्याला इटॅमॉलॉजी अप्रोच मध्ये आपण सारखं बघत असतो, शब्दांना डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग शब्दांचे वेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, त्यातून बऱ्याच वेळेला आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. तर TMV जर म्हटलं तर व्ही असतो व्हायरससाठी. टोमॅटो येलो लीफ कलर व्हायरस जो आहे, टोमॅटो मधला येलो लीफचा, तर टोमॅटोवर परिणाम करतो हे आपल्याला माहिती आहे, नावातच त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथं ते व्हायरस देणार नाहीत, आपल्याला शोधावं लागेल. तर ह्या अशी सवय लावा, ते टोमॅटो येलो लीफ. त्यानंतर पपई रिंग स्पॉट, आता पपईवरच होतो. नंतर काकडी मोजॅक, मोजॅक म्हटलं की लक्षात घ्या व्हायरल डिसीज आहे. बनाना बंच टॉप जर म्हणलं तर तो पण व्हायरस आहे. बनाना शब्द आला की किडी आल्या, त्याचा विषय नाहीये. इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवणार आहे की हा
व्हायरल डिसीज आहे हे लक्षात ठेवायचं. निमॅटोडमध्ये म्हणजे पॅरासायटिक आपण जर बघितलं त्याच्यामध्ये काय बघतं, रूट नॉट निमॅटोड. आता हे निमॅटोड जर नाव दिलं तर तसा प्रश्न तयार होणार नाही. इथं लक्षात ठेवायचं रूट नॉट म्हणलं तर भाज्या आणि फळांवरचा, आणि सिस्ट जर म्हटलं तर सोयाबीन, बटाटे आणि तृणधान्यावर परिणाम करणारा, आणि घाव निमॅटोड म्हणलं तर फळे आणि भाज्यांवर प्रभावित होतो. जो घाव आहे तो सगळा पडतो फळ आणि भाज्यांवर, त्यामुळे घाव निमॅटोड जे आहे ते फळ आणि भाज्यांवर आपल्याला लक्षात ठेवता येईल. 2 प्रकारचे प्रश्न इथं तयार होऊ शकतात, की कशावर, आणि दुसरा की कोणता आजार जो आहे कशामुळे होतो, म्हणजे व्हायरस आहे, बॅक्टेरिया, निमॅटोड आहे, किंवा आपला बुरशीजन्य वगैरे आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खालीपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. आता हा जो प्रश्न आहे ना, हा असा का बरं प्रश्न तयार झाला हे आपल्याला पहिले समजून घेणं फार गरजेचं आहे. काय होतं की विज्ञानामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या अशा काहीतरी वेगळ्या आणि काहीतरी रेग्युलरपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी झालेलं असतं, ते तिथं प्रश्न तयार होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं की नॉर्मली डॉक्टरकडे गेलात की तुम्ही इंजेक्शन दिलं जातं तुमच्या मसलमध्ये, म्हणजे दंडामध्ये देतात, किंवा काही लोक ग्लुटियल रिजनमध्ये देतात. दंडामध्ये देताना खूप जास्त रिस्क असते, अपसेस होण्याचे चान्स असतात, म्हणून लोक देत नाही. माझ्या आयुष्यात पहिली प्रॅक्टिस मी रोज 40-45 इंजेक्शन कॅन्टोन्मेंट बोर्डला जाऊन दंडामध्ये द्यायचो. तो माझा खूप चांगला त्या ठिकाणी प्रॅक्टिस झाली होती. तो विषय सोडून द्या. पण इथे काही इंजेक्शन्स आहेत ते सबक्युटेनियस द्यावे लागतात, त्यानंतर इंट्राडर्मल द्यावे लागतात. मग असे कुठले कुठले आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तर इथे प्रश्न त्यामुळे विचारला गेला की एक जे व्हॅक्सिन आहे तर आपल्याला असं लक्षात येईल की ते जे आहे तर इंट्राडर्मली दिलं जातं, म्हणून ते विचारलं. टीटीचं जे आहे तर मस्कुलार आहे, जॅपनीज एन्सेफलायटिस मस्कुलार आहे, येलो फिवरचं पण मस्कुलार आहे. इथे सगळ्यात महत्वाचं पोलिओ, हे पीडीएफ मध्ये दिलेलं नाही, लिहून घ्या. हे पोलिओ जे आहे तर आपल्याला 2 एक इंजेक्टेबल पण बघायला मिळतं, आणि एक जे पोलिओ आहे तर ते आपल्याला ओरल पोलिओ पण बघायला मिळतं. आता सबक्युटेनियस जे आहे त्याच्यात पण बऱ्यापैकी डायबिटीज मालायटसचे जे इंजेक्शन्स आहेत ते सबक्युटेनियस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे परत ते क्युटेनियस जी लेअर असते स्किनची तिथं देणं अपेक्षित असतं. इथं इंट्राडर्मली म्हणजे काय, स्किनच्या आतमध्ये, इंट्रामस्क्युलर म्हणजे मसलच्या आतमध्ये. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. टीटीचं जर बघितलं आपण क्लॉस्ट्रिडियम टीटी आणण्यासाठी हे महत्वाचं आहे. कशामुळे होतं तर हे आपल्याला क्लॉस्ट्रिडियमसाठी आपण देत असतो व्हॅक्सिन. क्लॉस्ट्रिडियममुळे आपल्याला काही होऊ नये म्हणून. बऱ्याच वेळेला जखम लागली, कट लागली, लोक म्हणतात टीटीचं इंजेक्शन घ्या, तर तो हा प्रकार आहे टीटीचा. तर त्याचं साईनचे आकुंचन, जबडा घट्ट बसणे, श्वासोच्छवासात अडचण, लक्षणं काय आहेत बाबायचे टीटी झाल्याचे ते येत. तर स्नायूंमध्ये दिलं जातं इंट्राडर्मलीज. बीसीजी जे आहे तर बॅक्टेरियासाठी आपण देतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. तसं आपल्याला हे बघता येईल की बॅक्टेरियाचे सगळ्यांना सिम्पटम्स माहितच आहेत, खोकला येणं, छातीत दुखणं. याच्यामध्ये अजून एक आहे ना, रात्री जर खूप घाम येत असेल झोपल्यानंतर तर टीबीचं लक्षण त्या ठिकाणी, वजन कमी होणे. एखाद्याचं वजन जर कंटिन्युअसली कमी होत असेल तर टीबी इज असोसिएटेड विथ की तुमची इम्युनिटी फार डाऊन झालेली आहे. युजली टीबी सगळ्यांच्या शरीरामध्ये असतो. जेव्हा तुमची इम्युनिटी डाऊन होते तो वर यायला लागतो, त्यामुळे इम्युनिटी डाऊन होणे, HIV लक्षणं पण त्या ठिकाणी असू शकतात. वजन कमी होणे, त्यानंतर भूक मरणे, प्रोटीनचा लॉस त्या ठिकाणी होणे, रात्रीचा स्वेट, नाईट स्वेट्स वगैरे, हे खूप टिपिकल इंडिकेशन्स आहेत की टीबी झालेला आहे. आणि टीबी होऊ नये म्हणून आपण बीसीजी देतो. जन्मलेल्या बाळापासून आपण बीसीजी त्या ठिकाणी देत असतो. पोलिओ पण देतो आणि बीसीजी देतो. आणि बीसीजी दिल्यानंतर असे दंडावर जे काही पॅच तयार होतो ना दंडावर, तर ते बीसीजीचं इंजेक्शन त्या ठिकाणी असतं. त्वचेच्या खाली इंट्राडर्मली आपण देतो. जापनीज एन्सेफलायटिस, येलो, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये फार जास्त काही असं वेगळं नाहीये, त्याच गोष्टी आहेत. एन्सेफलायटिस म्हटलं की लक्षात घ्यायचा हा व्हायरल आहे, बरोबर आहे. एन्सेफलायटिस म्हणजेच काय की मेंदूचा. सेफॅलो म्हणजे मेंदू, ही गोष्ट लक्षात घ्या. एन्सेफॅलो म्हणजे मेंदूला कव्हर करणारी एक जी लेअर आहे. एन्सेफलायटिस म्हणजे मेंदूच्या आतली जी लेअर आहे त्याला झालेलं व्हायरल इन्फेक्शन. बघा सायन्समध्ये, बायोलॉजीमध्ये ना फक्त इटॅमॉलॉजी अप्रोच आहे, शब्दांना डिकोड करता आलं पाहिजे. एवढ्या सोप्या गोष्टीत फार. आयटिस म्हणलं की इन्फ्लामेशन, हेपॅटायटिस म्हणलं की लिव्हरला इन्फ्लामेटेशन, पॅन्क्रियाटायटिस म्हणलं की पॅन्क्रियाजला जायचं. एकदम साध्या गोष्टी असतात, तिथं तुम्हाला फक्त त्या शब्दांची फोड करता आली पाहिजे. जापनीज एन्सेफलायटिस व्हायरसमुळे होणारा, डासांद्वारे होते, आपण बघितलेलं होतं. ताप, डोकेदुखी, मळमळ वगैरे साधे, हे विचारणार नाही तुम्हाला लक्षणं वगैरे. येलो फिवर एक आहे, हा पण व्हायरलच आहे. येलो फिवर जो आहे तो त्याच्यामध्ये पण सेम बऱ्यापैकी लक्षणं असतात, फार जास्त याच्यामध्ये अजून वेगळं काही नाही. आता इथे बघा बायोमेडिकल वेस्ट विषयीचा आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे, कुठला कशासाठी वापरला जातो ते आपण विचारलं. बघा व्हाईट ट्रान्सलुशन म्हणजे पांढरी पारदर्शक पिशवी जी आहे
ही कशासाठी वापरली जाते? पिवळी पिशवी कशासाठी, निळी पिशवी कशासाठी, लाल पिशवी कशासाठी? आता इथे आपल्याला बघण्याची एक गोष्ट महत्वाची ही आहे, त्यांनी विचारलं आपल्याला ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट जर ते कॅरी केलं जातं येलो बॅगमध्ये, एवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍक्च्युली बायोमेडिकल वेस्ट 2016चे रूल्स आहेत, ते नंतर अमेंडमेंट पण केली होती आणि मला वाटतं याच्यावर युपीसीनं पण एकदा प्रिलिम्समध्ये प्रश्न नाही, मला वाटतं राज्यसेवा मेन्समध्ये GS4 मध्ये प्रश्न विचारला किंवा युपीएससी मध्ये कुठेतरी प्रश्न विचारला. 2016चे जे काही रूल्स आहेत तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स, त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की वेगळे कलर दिलेले आहेत कशासाठी काय वापरलं पाहिजे. तर येलो बॅग जे आहेत कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य शरीराचे अवशेष वगैरे अवयव जे आहेत, तर प्राण्यांचे मृतदेह, प्लास्टर ऑफ पॅरिस, बँडेज हे सगळं ठेवण्यासाठी आपण काय करत असतो? येलो बॅगचा वापर करतो. लाल जी आहे तर ती पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिकच्या वस्तू, IV ट्यूब आहेत, कॅथेटर आहेत, त्याच्यानंतर इंजेक्शनची प्लास्टिक सिरिंज आहे, सुई काढून टाकलेली, सलाईनच्या बाटल्या, डिस्पोजेबल ग्लोव्ज वगैरे आहेत, हे आपण रेडमध्ये ठेवतो. त्यानंतर जर आपण ब्लू किंवा व्हाईट ट्रान्सलुसंट कंटेनर जर घेतलं, याच्यामध्ये धातूची शार्प, सुई, ब्लेड, सर्जिकल टूल्स, काच सामान. आता एक गोष्ट लक्षात घ्या, शार्प आहे ना तर ते दिसलं पाहिजे आपल्याला, म्हणून जी आहे ना की ट्रान्सलुसंट जे आहे तर पारदर्शक जी पिशवी आहे त्यात आपल्याला दिसलं पाहिजे याच्यात काच आहे, याच्यात सुई आपल्याला टोचू नये, लागू नये म्हणून. तर त्यामुळे हे लॉजिकली असं लक्षात ठेवा. आणि ब्लॅक बॅग म्हणजे काय असतं बघा, अन्न कचरा. आपण युजली काय करतो, ब्लॅक आपल्याकडं तुम्ही रस्त्याला बऱ्याच वेळेला त्या सिग्नलवर बाया किंवा माणसं असे विकतात बॅग वगैरे काळ्या, ते काळ्या बॅग काय असतं, घरचा कचरा जो असतो अन्न कचरा त्यासाठी ठेवलं. तर कागद, प्लास्टिक संसर्गजन्य नाही असं आपण ब्लॅक पिशवीमध्ये ठेवत असतो. आता एकच मिनिट, याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे तो इथे आहे. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते? आर्थरायटिस, डायबिटीज, क्वॉशिओवर्कर आणि पार्किन्सन्स. आता इथं आर्थरायटिस जो आहे तो जॉईंटचा आहे, बरोबर. आर्थरायटिस रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे हार्ट रिलेटेडचा, आणि नॉर्मल जो आर्थरायटिस आहे ज्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याच्या पटेला किंवा त्या हाडाची झीज झाल्यामुळे जो होतो तो एक नॉर्मल आर्थरायटिस आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा एक फॅक्टर असतो, फॅक्टर, तो हार्टच्या रिलेटेड आहे, एवढंच लक्षात ठेवा. फार जास्त याच्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही. हा जो आहे तो जॉईंटचा, मोस्टली आपले जे काही गुडघे आहेत, गुडघे, तर त्याच्या सांध्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा झीज होते तेव्हा तो आपल्याला बघायला मिळतो. आणि डायबिटीज जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे डायबिटीज मलायटस आणि डायबिटीज इन्सिपिडस हे दोन आजार जे डायबिटीजचे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. ते कशामुळे होतात तर इन्सुलिनच्या रिलेटेड हे आजार आहेत, हे आपल्याला माहिती आहे. क्वॉशिओवर्कर सोबतच दुसरा एक असतो बघा, मॅरॅस्मस. आता हे दोन्ही जे आजार, पार्किन्सन्सचा तर तो वेगळा डिसीज आहे, थोडा न्यूरल डिसीज असल्यासारखा आहे, याचा काही जास्त संबंध नाही. क्वॉशिओवर्कर वर्सेस मॅरॅस्मस याचंही मी एक डायग्राम टाकली होती चॅनलला, त्याच्यावर अजूनही प्रश्न त्यातून कव्हर होतो. क्वॉशिओवर्कर आणि मॅरॅस्मस जे आहेत प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशन वाले दोन्ही पण आहेत, जिथे प्रथिनांची कमतरता होते. दोघांमधला एकच डिफरन्स लक्षात ठेवा, क्वॉशिओवर्कर हा मोठा शब्द आहे, त्यामुळे ते जे बाळ असतं ते सुजलेलं, फुगलेलं इडिमॅटस बाळ असतं. मॅरॅस्मस म्हणजे मरकुडं, मॅरॅस्मस म्हणजे लुकडं सुकडं, एकदम असं वाळलेलं गावाकडच्या भाषेमध्ये असं जे बाळ असतं ते मॅरॅस्मस असतं. एवढा एक मेजर डिफरन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आपण क्वॉशिओवर्कर वर्सेस मॅरॅस्मस बघत असतो. आता आर्थरायटिस जर रुमॅटिझम पण त्याला म्हणतात, तर सांध्यांमध्ये सूज येणे वगैरे मी तुम्हाला हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. रुमॅटॉइड आर्थरायटिस जो म्हटलं होतं तो ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, तर तो आपल्याला बघायला मिळतो. उपचार ठीक आहे, उपचाराची गरज इथं मला नाही वाटत विचारतील ते म्हणून. डायबिटीज मॅलायटिस ह्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती आहे. क्वॉशिओवर्कर मी जो तुम्हाला म्हटलं होतं, प्रोटीनांची कमतरता, याला उपाय वगैरे आपल्याला दिलेला आहे. वर्सेस मॅरॅस्मस एकदा आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर पार्किन्सन्स डिसीज जो आहे मेंदूमधील, तुम्हाला म्हणलं मी न्यूरल आहे, डोपॅमिन निर्माण करणाऱ्या पेशींचे नुकसान करतो, वयोमानानुसार होणाऱ्या न्यूरो डिजनरेटिव्ह विकार. आता न्यूरो म्हणलं की नर्व्ह ज्या आल्या की आपला मेंदूच्या रिलेटेडच्या असं. डिजनरेटिव्ह म्हणजे काय, जे कमी होणं, आकुंचन पावणं, निगेटिव्ह शब्द आहे. जनरेट म्हणणे वाढवणे, डी लावला शब्द की नो येतो आपला, निगेटिव्ह येतो. डिजनरेटिव्ह म्हणजे जे काही जनरेट झालं त्याला अजून कमी करण्याचं काम. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं शरीरातले अवयव जे आहेत हळूहळू काम करणं कमी करायला लागतात, तर त्याला आपण डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतो. तर त्या डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे होणारा डिसीज म्हणजे पार्किन्सन्स डिसीज आहे. मोस्टली ओल्ड एज मध्ये आपल्याला हा बघायला मिळतो. आता इथे काय डोपॅमिनची पातळी वाढ, लिओडोपा वगैरे औषध एवढी डिटेलमध्ये तुम्हाला करण्याची आवश्यकता मला तरी वैयक्तिक वाटत नाही. आता पुढे बघा, काय सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. हा जो प्रश्न होता 72 आणि पुढे येणारा 73, याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न बघायला मिळाला.
आपण अप्रोच बॅचमध्ये मागच्या वर्षी पण बघितला होता. काय अप्रोच होता, यांनी बरोबर काय केलं होतं की 4 स्टेटमेंट दिले होते, त्यातले 3 करेक्ट होते, एक चूक होतं. आणि कुठलं चूक होतं तर ते 3 चेंबर्ड हार्टवालं इथेही तुम्हाला बघायला मिळेल आणि तिथेही बघायला मिळेल. तर आपल्याला जर बघितलं आपण तर आपलं 4 चेंबर्ड हार्ट आहे, आपण मॅमल आहोत, आपलं 4 चेंबर्ड आहे. त्यामुळे हा उत्तर जर गेला तर उत्तर आलं ACD इज अ करेक्ट आन्सर. बॉडीवर हेअर आहेत ना, आता आमच्या डोक्यावरचे कमी झाले असू द्या, पण बाकी शरीरावर अजूनही केस त्या ठिकाणी आहेत. मॅमल ग्लँड्स आर प्रेझेंट इन फिमेल्स, येस हे असतातच. आणि सम मॅमल्स लेग्स, येस प्लॅटिपस नावाचे वगैरे जे थोडेफार एक जरी असला तर हे वाक्य त्या ठिकाणी स्टेटमेंट करेक्ट होतं. सायन्समध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये किंवा इन जनरली जेव्हा आपण बघतो सम असेल, मेनी असेल, फ्यू असेल, असे जेव्हा माइल्ड प्रकारचे वाक्य असतात मोस्ट ऑफ द टाइम ते वाक्य करेक्ट असतात, हे आपण बघितलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये, आता काय की जास्त डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. मादींमध्ये पिलांना दूध देणाऱ्या स्तनन ग्रंथी त्या ठिकाणी असतात. शरीरावर केस किंवा लोकर उष्णता टिकवण्यासाठी असतात. वॉर्म ब्लडेड हे एक महत्वाचं आहे, वॉर्म ब्लडेड आहेत, शरीराचे तापमान स्थिर ठेवतात. तापमान स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागेल की आपलं वॉर्म ब्लडेड आपण असलं पाहिजे. कोल्ड ब्लडेड म्हणलं की काय होतं की जिथं जाईल तसं त्या पद्धतीनं वागतं. थंड प्रदेशात गेलं की थंड, आपलं कसं जवळपास 37 डिग्री आपलं असतं, थंडीत जा किंवा तुम्ही गरमीत जा, गरमीत थोडंसं वाढतं पण ते शरीरात तापमान स्थिर ठेवण्याचं काम म्हणजे वॉर्म ब्लडेड आहे. मॅमल्समध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. फुफ्फुसांद्वारे श्वसन, बरोबर आहे, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे. जिवंत पिलांना जन्म शक्यतो दिला जातो अंडी न देता. काही काही लोक प्लॅटिपस आणि इकिडना नावाचा जो अपवाद आहे, इकिडना, हे दोन जे आहेत तर हे आपल्याला काय वागतात, अंडी देणारी सस्तन प्राणी त्या ठिकाणी बघायला मिळतात. हाडांचा कणा व्हर्टिब्रा जो असतो आपला तो आपल्यामध्ये असतो. समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात त्याला. 4 कक्षांचे हृदय, 4 चेंबर्ड हार्ट आपण बघितलं होतं. त्यानंतर कानात 3 हाडे असतात, मॅलियस, इंकस आणि स्टेपस. मेंदू विकसित झालेला असतो, विचार, शिकणे, स्मरणशक्ती उत्तम, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेल्या असतात. सस्तन प्राण्यांची उदाहरणे, आता काय पाळीव प्राणी गाय, म्हशी, कुत्रा, मांजर सगळेच. जंगली प्राणी सिंह, वाघ, हत्ती. समुद्री सस्तन व्हेल आणि डॉल्फिन. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. गाय गडबडीमध्ये फिश म्हणू नका व्हेल आणि डॉल्फिनला, हे दोघं जे आहेत ते मॅमल आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. उडणारे सस्तन प्राणी जर म्हणलं तर वटवाघूळ, बॅट. हा बॅट जो आहे उडतो पण तो पक्षी नाहीये, तो मॅमल आहे. आणि अपवादात्मक अंडी घालणारे प्लॅटिपस आणि इकिडना, हे 2 मात्र आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पुढचा प्रश्न आपण बघू. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण, पायसेस म्हणजेच फिशेस थोडक्यामध्ये, आपण हे लक्षात घ्या. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित, काय म्हणतात, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है, बाहेर निकल जाओ तो मर जाएगी, तसा विषय. तर मासे म्हटलं की ते जलीय असणारच आहेत. त्यांच्या हृदयाचे 3 कप्पे असतात. परत बघा इथं 3, आणि हे स्टेटमेंट चुकी. ब तर नको आपल्याला, ब नको, म्हणजे क ड इज अ करेक्ट आन्सर. आलं बरोबर. हे शीतरक्ताचे प्राणी आहेत, कोल्ड ब्लडेड मी तुम्हाला म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या शरीरावर खवले असतात, बरोबर आहे. फिशेस जे आहेत त्याच्यात, आता प्राण्यात राहणारे प्राणी पूर्णपणे जलचर आहेत, शरीरावर खवले यस असतात. श्वसनासाठी गिल्स, कल्ले त्या ठिकाणी असतात, त्याला कल्ले म्हणतात किंवा गिल्स म्हणतात. ते फुफ्फुस त्यांना सेपरेटली नसतं, फक्त त्या गिल्सच्या माध्यमातून ते काय करतात, ब्रिदिंग किंवा हवा घेणे आणि हवा सोडणे. थंड रक्ताचे, कोल्ड ब्लडेड आहेत, शरीराचे तापमान वातावरणानुसार बदलते. आणि फिन्स आहेत, त्याला पंख आहेत, पोहण्यासाठी असतात, हातपाय नसतात. थोडे एकदम साईडला आपण बघितलेले माशाला जे फिन्स असतात ते. हाडांचा कणा असलेले व्हर्टेब्रेट त्यांना पण आहे. आणि हृदयाचे 2च कप्पे आहेत बघा, अलिंद आणि निलय. ऑट्रियम आणि ऑर्टिकल सारखा हा विषय मराठीमधला, अलिंद आणि निलय, म्हणजे 2च चेंबर्ड हार्ट त्या ठिकाणी बघायला मिळतं. अंडी घालून प्रजनन, बहुतेक मासे अंडी घालतात, आपण बघितलं होतं. कोरल रिफ जे आहेत तर कोरलमध्ये ते अंडी घालण्याचं काम करत असतं बघा. असे जे कोरल रिफ्स आपण बघतो ना, या कोरल रिफच्या इथं ते अंडी घातलेले असतात त्यांनी आतमध्ये, माशांनी. शरीर सुबक व पाण्यात पोहण्यासाठी योग्य असतं, स्ट्रीमलाईन आकाराचं असतं, म्हणून तो स्पीड येते आणि पाण्यात पोहता येतं ना. इंद्रिय विकसित झालेले असतात, बरोबर आहे. त्यानंतर माशाची उदाहरणं, हाडांचे मासे, बोनी फिशेस, रोहू, कटला, सुरमई, पापलेट. सुरमई आणि पापलेटमध्ये कमी असतात म्हणून याचा रेट खूप जास्त आहे. खाणाऱ्यांसाठी हे 2 खूप जास्त महत्वाचे, यांच्यामध्ये बोन्स फार कमी आहेत. रोहू, कटला, मृगळ, विगळ याच्यामध्ये जास्त काटे आहेत, काटे काढण्यातच जास्त वेळ जातो, त्यामुळे बरेच लोक याला अवॉइड करतात. आणि कार्टिलिजिनस फिशेस जे आहेत, शार्क आहे आणि रे फिश आहे, कार्टिलिजिनस. त्यानंतर इतर मासे, गोल्ड फिश, बेटा फिश आणि सिल्वर कार्प, हे पण इतर मासे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. हायड्राच्या निमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय आहे? एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मला असं वाटतं थोडंसं एक लॉजिक किंवा कॉमन सेन्स वापरला तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर पर्यंत जाता येतं. पॉयझन विचारलेलं आहे, पॉयझन, बरोबर आहे. विष विचारलेलं आहे, टॉक्झिन एकाच ठिकाणी दिलं.
उत्तर आलं हिप्नोटॉक्सिन. ग्लुटॅथिओन, मॅलाथिओन हे दोन जे आहेत तर हे वाटू शकतात पॉयझन सारखे, पण काही विषय नाही. एकाच ठिकाणी टॉक्सिन दिलं होतं, पॉयझन विचारलेलं होतं. मी फक्त काय केलं, ॲट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन प्रश्नात जे विचारलं ते उत्तरापर्यंत लावण्याचा प्रयत्न केला आणि उत्तरापर्यंत पोहोचलो. आता ग्लुटॅथिओन जो आहे तर ग्लुटॅ किंवा ग्लू रिलेटेड ज्या गोष्टी तर पॉझिटिव्ह ओरिएंटेड असतात, पॉयझन असण्याचे चान्सेस फार कमी. हे प्रत्यक्षात विषारी पदार्थ नाहीत, ते एक अँटीऑक्सिडंट आहेत. आता अँटीऑक्सिडंट हा काय प्रकार आहे हे लक्षात घ्या. हे कशाला डिस्ट्रॉय करतोय तर फ्री रॅडिकल्सला. शरीरामध्ये जे घातक काही द्रव्य तयार होतात त्याला मारण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतं. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की फ्रुट्स खात जा, त्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत. ग्रीन टी प्या, त्याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत. तुम्ही अमुक धमुक हे सगळे आजकाल ऍड जे चाललेले आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं काम असतं शरीरामधले फ्री रॅडिकल्स डिस्ट्रॉय करणे. म्हणजे शरीरासाठी घातक असणारे जे काही तयार होणारे एलिमेंट्स, केमिकल्स वगैरे जे असतात त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं तर अँटीऑक्सिडंट्स करतं. आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजेच काय, ते एक प्रकारचं ग्लुटॅथिओन जे आहे ते अँटीऑक्सिडंट आहे. आता हे लिव्हर जास्त प्रमाणात, म्हणजे स्रोत मानवी व प्राण्यांच्या यकृतात लिव्हरमध्ये जास्त असतो. भूमिका काय शरीरातील मी सांगितलेलं त्या गोष्टी. हिप्नोटॉक्सिन आता हे जे ना न्यूरोटॉक्सिन आहे ही गोष्ट लक्षात घ्या. टॉक्सिन म्हटलं की विष म्हटलं तुम्हाला. हायड्रा आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर सारख्या निडारियन्सच्या स्टिंगिंग पेशींमध्ये असतं. म्हणजे जे असे काटे असले तर पुढे आलेले त्याच्यामध्ये ते विष असतं. ते काटा असा सपकन मारला की त्याच्यामधून विष त्या ठिकाणी येतं. निमॅटोसिस्टीम मध्ये गुंडाळलेल्या काटेरी धाग्याद्वारे शिकार किंवा हल्लेखोरांना टोचले जाते, स्वतःच्या संरक्षणासाठी दिलं असतं. कोब्राला पण जे काही विष दिलं ते लोकांना मारण्यासाठी नाही, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी गरजेचं असतं. आणि कोब्रामध्ये विष आहे म्हणून लोक घाबरतात, नाही तर लोकांनी गळ्यात घेऊन फिरले असते सापाला, बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे थोडंफार विष असणं किंवा तुमच्याकडे तो डिटरन्स असणं फार गरजेचं आहे, आता लोक तुम्हाला गुंडाळून घेतील. थोडक्यात निसर्गामध्ये प्रत्येकाला संरक्षणासाठी निसर्गानं, नेचरनं, इव्हॉल्युशनमध्ये काही काही गोष्टी दिलेल्या आहेत. जसं माणसाला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, तसं प्रत्येकाला, बैलाला शिंग दिलेत, रायनोला पण 1 शिंग तरी त्या ठिकाणी दिलेलं आहे, हत्तीला सोंड दिली, फार जास्त शहाणपणा केला की सपकन मारले तर की बस गप. तर प्रत्येकाला संरक्षणासाठी इथे पण आपल्याला जे हिप्नोटॉक्सिन आहे ते बघायला मिळतं हायड्रामध्ये आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉरमध्ये स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. मॅलाथिओन हे काय, एक सिंथेटिक कीटकनाशक आहे. ऑर्गनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड आहे. ऑर्गनोफॉस्फेट म्हणजे एंडोसल्फान, गावाकडे पूर्वी खूप वापरायचे, आता मला वाटतं एंडोसल्फान कोणी वापरत नाही. बेस्ट एक्झाम्पल असतं पॉइझनिंगच्या केसेस यायच्या. FMT फॉरेन्सिक मेडिको टॉक्झिकॉलॉजी आम्हाला विषय होता, तर त्या सुसाईडच्या केसेस जास्त यायच्या. तिथं ऑर्गनोफॉस्फेट किंवा ज्याला आपण म्हणतो की काय इन्सेक्टिसाइड जो प्रकार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. आता शेतीमध्ये किडनी याच्यासाठी सगळं हे सोडून द्या, एकदम सिंपल गोष्ट एवढी फक्त लक्षात घ्या, मॅलाथिओन कशासाठी वापरतात. फळबाग वगैरे शेतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले, फार जास्त याच्यामध्ये अजून पडण्याची आवश्यकता नाही. पुढचा आला विषय ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ. ब्रॉन्झ कशाचा आहे तर ब्रॉन्झ आहे कॉपर आणि झिंक याचा. आता ऍक्च्युली याला ब्रॉन्झ पण नाही म्हणत, याला आपण ठीक आहे कांश जे असतं ते असतं तांबे आणि कथील, तर हे आहे आतलं ऍक्च्युली कांश. खरं त्या प्रश्नामध्ये इथं ते टीन द्यायला पाहिजे होतं आपल्याला, टीन, पण तसं काही त्यांनी दिलेलं नाही. तांबे आणि कथील म्हणजे कांश, कांश म्हणजेच ब्रॉन्झ, ज्याला आपण म्हणतो काय की कॉपर आणि झिंक इथं उत्तर दिलेलं आहे. पण पितळ जे आहे तर याला आपण ब्रास म्हणतो. ब्रास म्हणजे तांबे आणि झिंक, खरं तर याला नाव आहे ब्रास. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. पण याच्यावर काय एमपीसीनं प्रश्न विचारला त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ड्युरॅलियम जे काय अल्युमिनियम, तांबे प्लस मॅंगनीज याचं मिळून तयार होतं ड्युरॅलियम. सोल्डर जे आहे कथील आणि शिशे या दोघांचं मिळून होतं सोल्डर. स्टेनलेस स्टील मध्ये लोह आहे, क्रोमियम आहे आणि कार्बन आहे. क्रोमियम फार महत्वाचा स्टेनलेस स्टील मध्ये, लक्षात ठेवा. आणि प्यूटर जे आहे तर टीन, कॉपर, अँटिमोनी आणि बिस्मथ पासून तयार होतं. आणि पोलाद जे आहे तर लोह आणि कार्बन पासून. तर हे पोलाद आपल्याला सगळ्याला माहिती आहे. रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग म्हणून करतात. आता जिओलाइट जे आहे रासायनिक उद्योगांमध्ये, तुम्हाला इथेच त्या ठिकाणी गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती, केमिकल इंडस्ट्री ज्या आहेत तर इथे एक कीवर्ड आपल्याला त्या ठिकाणी होता. अलॉय जर असेल तर हे मेटलर्जी वगैरे जे आहे, मेटलर्जी म्हणजे तिथे जास्त वापरले जातात, त्यामुळे अलॉयचा काही संबंध नाही. मॉडर्न रंगबंधक, जरी समजा तुमची टेक्सटाईल इंडस्ट्री असती तर तुम्हाला मॉडर्नची गरज पडली असते. लुब्रिकंट तुमचं जर समजा ऑटोमोबाईल वगैरे
किंवा अजून दुसरं काय असतं तर तिथे तुम्हाला गरज पडली असती. जिथं केमिकल इंडस्ट्री आहे, जिथं केमिकल रिॲक्शन होणार आहे, तिथं लागणार आहे कॅटलिस्ट. इथं लॉजिक आणि कॉमन सेन्सनं उत्तरापर्यंत तुम्हाला जाता आलं असतं. एक्झॅक्टली माहित नाही जिओलाइट्स काहीतरी, पण फक्त हा वर्ड होता केमिकल इंडस्ट्री. केमिकलच्या रिलेटेड सगळा लॉचा चाललेला असतो कॅटलिस्टच्या बाबतीमध्ये. कॅटलिस्ट म्हणजे काय, उत्प्रेरक असतो. दोन मित्रांचे काहीतरी वाद चाललेले असतात, तिथे एक तिसरा मित्र येतो आणि तो आपण ज्या कळीचा नारद म्हणतो ना, तो केमिस्ट्री मधला कळीचा नारद म्हणजे कॅटलिस्ट असतो. दोघांमधले भांडणं वाढवून देण्याचं काम कॅटलिस्ट त्या ठिकाणी करत असतो. उत्प्रेरक असतो, वाढवण्याचं काम करतो, एवढं लक्षात ठेवा. जिओलाइटचा वापर कशामध्ये केला जातो, पेट्रोलियम रिफायनरीमध्ये कॅटॅलिटिक क्रॅकिंगसाठी होतो. म्हणजे हायड्रोकार्बनचे बारीक बारीक तुकडे करून पेट्रोल डिझेल सारखे इंधन तयार करण्यामध्ये त्याची मदत होते. आता महत्वाचे उत्प्रेरक व त्यांचे उपयोग. आता इथं विषय असा झाला, हे सगळं AI ने ट्रान्सलेट केल्यामुळं इथं फार शब्दांची त्या ठिकाणी हे झालेली आहे, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्लॅटिनम जे आहे याला रासायनिक सूत्र PT असतं. अमोनियम निर्मितीमध्ये हायड्रोजनचं ॲनिडायझेशन वगैरे जे आहे वाहनातील धूर नियंत्रणासाठी कॅटॅलिटिक कुपन म्हणून वापरला जातो. निकेल खूप महत्वाचा आहे. निकेलचा वापर कुठे केला जातो तर हायड्रेशन प्रक्रिया जी तेलाचे तुपात रूपांतर, ज्याला आपण हायड्रोनेशन म्हणतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निकेलचा वापर केला जातो. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हायड्रोनेशन जे आहे तेलाचं तुपात रूपांतर निकेल. आणि फेरस जे आहेत आपल्याला माहिती आहे हेवर प्रोसेसमध्ये अमोनियाच्या निर्मितीमध्ये. नंतर V2O5 कॅनेडियम ऑकॉर्ड जे आहे तर ते कशासाठी वापरलं जातं, कॉक्टर प्रक्रियेमध्ये. आणि सल्फ्युरिक आम्ल तयार करण्यासाठी पण वापरलं जातं. झिंक ऑक्साईड जे आहे तर ZNO जे ऑक्साईड आहे तर मिथेनॉल तयार करण्यासाठी, हे एक लक्षात ठेवा, झिंक ऑक्साईड जे मिथेनॉल तयार करण्यासाठी, आणि कायन मॉक्साईड आणि हायड्रोजन मिथेनॉल. अल्युमिनियम ऑक्साईड जे आहे ते Al2O3 तर हे पेट्रोलियम क्रॅकिंग प्रक्रियेमध्ये वापरला जातो सपोर्ट म्हणून. आणि टायटेनियम डायऑक्साईड जे आहे TiO2 तर हे प्रकाश उत्प्रेरण फोटो कॅटलिस्ट म्हणून त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आता पुढचा प्रश्न जो आहे, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड HCHO कन्सिडरिंग हार्मोनिक रिएक्शन अँड रिकव्हरी. ॲटॉमिक वेट त्यांनी दिलेले. आता अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला जर काहीच कळलं नाही किंवा काहीच समजत नाही, सिंपल आपल्याला LCM न दोन गोष्टी त्या ठिकाणी करता येतात. एक बेदोने 4, ह्या दोनपैकी एक उत्तर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. 30 तर तसा खूप वेगळा दिलेला आहे. 2 कडे जायचं का 4 कडे जायचं, इथे तुम्हाला दिले 2 मोल्स पासून, म्हणजे 2 ला 2 असण्याची शक्यता फार कमी असते. डायरेक्टली 4 उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. याच्या पलीकडे सायंटिफिक वेनं जर याचं उत्तर काढायचं म्हटलं आपल्याला, काय विचारलंय, हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे काय, H, बरोबर आहे. आता काय केलं, 2 मोल्स त्याने त्या ठिकाणी घेतलेले हायड्रोजनचे. कशामधले, फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला काय दिलाय, HCHO. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट काय दिलं, 1. 1 + 1 हे काय झाले, 2. आता ह्या 2 जे हायड्रोजनचे आपल्याला ॲटॉमिक वेट दिलेत, पण हे 2 मोल आहेत. 2 × 2 = 4. उत्तर काय यायला पाहिजे, 4 ग्रॅम. संपला. ॲज सिम्पल ॲज दॅट. पण तुम्हाला काहीच कळलं नाही तर बिंदास तुम्ही ठोकताळ्यांचा वापर करू शकता. बऱ्याच वेळेला केमिस्ट्रीमध्ये लोकांना फॉर्म्युले किंवा ह्या गोष्टी समजत नाहीत, तर त्या भानगडीमध्ये न पडता डायरेक्टली ठोकताळ्यांचा वापर केला तरी मोर दॅन 50% उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस असतात. पण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हा खूप सिंपल आणि साध्या पद्धतीचा प्रश्न होता, सोडवता यायला पाहिजे होता. आता पुढचा जो आहे प्रश्न, ट्रू ऑर फॉल्स आपल्याला विचारलंय. सोलर PV टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सोलर थर्मल टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज कन्वर्टेड टू हीट एनर्जी. बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली. इथं तुम्हाला कॉमन सेन्सनं प्रश्न कसा सोडवता येतो ते तुम्हाला मी सांगतो. 2 स्टेटमेंट आहेत, बरोबर आहे. एक सोलार फोटोव्होल्टिक, PV म्हणजे काय, फोटोव्होल्टिक, बरोबर आहे, PV. आणि दुसरा आहे तुमचा थर्मल. आता कशात काय हे आपल्याला माहित नाही. 2 पैकी एक आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय. पहिल्या स्टेटमेंट बद्दल आपल्याला काही कळत नाही. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये थर्मल शब्द वापरला, इथं शब्द आला हीट. हीट म्हणजेच थर्मल असतं. जेव्हा आपल्याला थंडी वाढते तेव्हा आपण शरीरात थर्मल घालतो का, शरीरातली हीट वाढावी म्हणून. म्हणजे थर्मल म्हणजे हीट. जर हे स्टेटमेंट करेक्ट असेल तर हे स्टेटमेंट पण करेक्ट असायला पाहिजे. फार तर फार याच्यामध्ये काय करू शकतात माहिती आहे का, चुकवायचं असेल तर फ्लिप त्या ठिकाणी करू शकतात. हे स्टेटमेंट इकडे टाकायचं आणि हे स्टेटमेंट इकडे टाकायचं. पण जर हे दुसरं बरोबर आहे, पहिले 100% बरोबर असण्याचे चान्सेस आहेतच. त्यामुळे इथं लॉजिक जास्त लावण्याची गरज नाही. दुसरा, बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली. ओनली म्हणलं की ते झालं एक्स्ट्रीम. जर काही कळलं नाही तर अशा एक्स्ट्रीम स्टेटमेंटला चुकीचं त्या ठिकाणी मानायला काही हरकत नाही. तर उत्तर काय येणार आहे, ट्रू 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 आणि शेवटचं फॉल्स. उत्तर आलं 2. राईट. आता सोलार फोटोव्होल्टिक जे आहे तर फोटोव्होल्टिकच आहे की फोटो म्हणजे जे काय ती याची एनर्जी आहे ती डायरेक्टली कशामध्ये रूपांतर होणार आहे, विद्युत ऊर्जेमध्ये. आता
फोटोव्होल्टेकचा विषय संपला, नंतर ना सूर्यप्रकाशाचं थेट विजेत रूपांतर. थर्मलचा विषय आला की आधी ते काय करणार आहे, हीट ऊर्जेमध्ये उष्णतेच्या रूपांतर करणार आहे. तिथून पुढे म्हणजे सोलार कुकर जर आपण एक्झाम्पल घेतलं तर हे सोलार कुकर आहे, आलं इथं गरम झालं मग अन्न शिजलं, बरोबर आहे. इथं तसं नाहीये, फोटोव्होल्टेकमध्ये आला डायरेक्ट लाईटच देऊन गेला, बल्बच तयार झाला, डायरेक्ट बल्बच तयार झाला. जसं आपला एक्झाम मंत्रामधला बल्ब दिमाग की बत्ती ज्याला दे, तसं दिमाग की बत्ती सोलार पीव्ही मधून डायरेक्ट. आणि जैविक मध्ये काय की आता इथं नायट्रोजन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, अमुक धमुक, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, इतर घटक पण आहे. फक्त नायट्रोजनचं काही लग्न आहे का तिथे एकट्याच? त्याच्यामुळं असं काही नाहीये. जिथं एक्स्ट्रीम वर्ड दिसेल, सायन्स असेल, एन्व्हायरमेंट असेल, तुम्ही बिंदास दुसऱ्या गोष्टींचा विचार करू शकता. व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्युस्ड इन सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड बाय मुव्हिंग इट्स पिस्टन बॅक अँड फोर्थ, मागे पुढे. मागे पुढे जर केलं तर ह्याच्यातून आपल्याला काय बघायला मिळू शकतं, कुठल्या प्रकारचं? लॉन्जिट्युडनल, ट्रान्सवर्स, बोथचा तर विषयच नसतो लॉजिकली, दोनपैकी एक कुठलं तरी असलं पाहिजे. आता ट्रान्सवर्स जे आहे तर मागे पुढे नाही, खालीवर वाला विषय आहे, उत्तर यायला पाहिजे लॉन्जिट्युडनल, राईट. अनुतरंग आणि अवतरंग. अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडनल, अवतरंग म्हणजे ट्रान्सवर्स. आता ह्या दोघांमधला डिफरन्स आपण बघूया ते कशा पद्धतीने काम करत आहे. अनुतरंग जे आहे तर लहरींच्या प्रसाराच्या दिशेला लांब असते आणि अवतरंग जे आहे प्रसाराच्या दिशेला समांतर असते. समांतर म्हणजे हे प्रकाश असा पडतोय याच्या डायरेक्शनला, जर प्रकाश असा पडतोय तर हे असं, म्हणजेच ह्याचा काय लॉन्जिट्युडनल, बरोबर आहे. आता हे झालं तुमच्या वेव्हच्या बाबतीमध्ये. आणि त्या वेव्हज मधल्या असलेल्या कणांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर अनुतरंग जे आहे तर वर खाली आणि अवतरंग जे आहे ते मागे पुढे. दोन गोष्टीमध्ये कन्फ्युजन करू नका. कंपनाची दिशा आणि कंपनामधल्या कणांची दिशा ही रिव्हर्स आहे, वरची जी कंपनाची दिशा आहे ती वेगळी आहे. त्यामुळे ह्या दोन मध्ये कन्फ्युजन करू नका. त्यानंतर कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन. अनुतरंग लॉन्जिट्युडनल मध्ये काही संबंध नाही, अवतरंग मध्ये असतात. संगणन आणि विरलन त्याला आपण म्हणतो. आणि माध्यमाची आवश्यकता. काही अनुतरंगाच्या बाबतीमध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीमध्ये काही लहरी निर्वातात प्रवास करतात, जसं उदाहरणार्थ प्रकाश लहरी. अवतरंगाच्या बाबतीमध्ये माध्यम आवश्यक आहेच, घन, द्रव किंवा वायू आपल्याला लागतं. कशाच्या बाबतीमध्ये? ट्रान्सवर्सच्या बाबतीमध्ये. लॉन्जिट्युडनलमध्ये लाईट वेव्ह जे आहेत विदाउट मीडियम पण त्या ठिकाणी जाऊ शकतात. अनुतरंग पाण्याच्या लहरी, प्रकाश लहरी, एक्झाम्पल जर आपण बघितले लॉन्जिट्युडनल वेव्हचे, बरोबर आहे. आणि ट्रान्सवर्स वेव्हच्या बाबतीमध्ये ध्वनी लहरी, स्प्रिंग मधील लहरी, आयसी इंजिन मधील पिस्टन, सिलेंडर मधील वेव्ज, बाकी अमकं धमकं खूप जास्त ट्रान्सवर्स वेव्हचे एक्झाम्पल्स आहेत. अनुतरंगाचे कमी एक्झाम्पल आहेत. हे आपण एवढे जरी लक्षात ठेवले तरी आपल्याला करेक्ट उत्तरापर्यंत जाता येतं. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ रेंज ऑफ व्हिजिबल लाईट. व्हिजिबल लाईटची व्हिपगॉर आपण बघितलेलं असतं. इथे तुम्हाला एलसीएमचा बिंदास वापर करता येतो. 700, इथं तुम्हाला 400, 2 कॉमन, 400, 700 एकाच पर्यायामध्ये डायरेक्टली तुम्ही ह्या पर्यायापर्यंत जाऊ शकता. याला म्हणतो आपण लिस्ट कॉमन मिनिमम, जे आहे की आपला जो काय ठोकताळा आहे त्याच्यानुसार उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जर आपण बघितलं तर युजली त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ या दोन घटकांच्या यानं मांडणी केलेली असते. फ्रिक्वेन्सी वाढत जाते, वेव्हलेंथ कमी होत जाते, अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, एनर्जी जी आहे ती डाऊन व्हायला पाहिजे. जर तुमची फ्रिक्वेन्सी वाढत चालली तर एनर्जी डाऊन व्हायला पाहिजे. तर मुख्य प्रॉपर्टीज ज्या आहेत, गुणधर्म, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं लहरींचा प्रकार जो आहे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक, दोन महत्वाचे घटक आपल्याला बघायला मिळतात, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. त्यामुळे आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, बरोबर आहे का? कारण हे दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, इलेक्ट्रिक पण आणि मॅग्नेटिक पण. आता वेग जो आहे, सर्व विद्युत चुंबकीय लहरींचा वेग समान असतो, C = 3 × 10⁸. माध्यमाची आवश्यकता नाही, या लहरी निर्वातात आपण बघितलं होतं, कारण दीज आर लॉन्जिट्युडनल वेव्हज, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऊर्जेचा संबंध, लहरींची ऊर्जा तिच्या वारंवारतेच्या अवलंबून असते, E = hv, ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि वेव्हलेंथ आणि वारंवारता यांचा संबंध जो आहे C = λv. हे फार जास्त लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला एवढं असावं जेणेकरून उत्तरापर्यंत जाता येईल. मला वाटतं याच्यामध्ये फार जास्त अजून काही नाहीये, राहिलेलं आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघूयात. तुम्हाला हे कसं वाटतं, काय वाटतं, याच्या प्रतिक्रिया कळवा की ह्याचं कंटिन्यू केली पाहिजे युट्यूबच्या माध्यमातून सिरीज किंवा नाही, आणि निश्चितपणे कमेंट करून कळवा. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.